भारत आणि मालदीव यांच्या संबंधांमध्ये काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता. मालदीवमधील भारतीय सैन्य, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला लक्षद्वीप पर्यटनाचा प्रचार, त्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी भारतीयांवर केलेली वर्णद्वेषी टीका, प्रत्युत्तरात भारतीय नागरिकांनी सुरू केलेली मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम पर्यटनाच्या बाबतीत, या सगळ्या घडामोडींमुळे उभय देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीव गांधी यांच्याप्रमाणे मालदीव प्रश्न हाताळण्याचा सल्ला दिला. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू नुकतेच चीनवरून आले. माले या ठिकाणी ते परतले. माले ही मालदीवची राजधानी आहे. मायदेशी परतताच मुइज्जू यांनी म्हटलं की भारतानं 15 मार्च आधी मालदीवमधून आपलं सैनिक हटवावं. मुइज्जू यांनी सैन्य माघारी बोलवण्याचं फरमान सोडलेलं असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडलंय. स्वामी म्हणाले, मालदीव प्रश्नी मोदी शेपूट घालून बसणार की राजीव गांधींप्रमाणे मालदीवला सैन्य पाठवून तिथे सत्तांतर घडवणार, असं त्यांनी विचारलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली.